नमस्कार. आता काय ते तुम्हाला माहिती आहे काय? लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता अजून परत एकदा निवडणुका येतात. नेते तुमच्या घरी येतील, तुमचं नाव देखील त्यांना माहीत नसते. तुमचं नाव काय आहे, तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे असेल, तुमच्याशी गोड बोलतील, तुमच्या मिठी मारतील, तुम्हाला तुमचे पाय पडतील. पण हे लक्षात ठेवा, हे विसरू नका तुम्ही, जे रस्त्यावर खड्डे झालेले आहेत त्यात लोक ऍक्सिडेंट होऊन जनता पडतीये, मरतीये, अपघात होतात, त्याला कितीतरी बळी गेलेला आहे. ते तुम्हाला पैसे देतील, ते पैसे 500 असो 1000 असो, त्या नोटाची सुरळी करा आणि परत त्यांच्याकडे द्या. हे तुम्ही विसरू नका. ते आता आज तुम्ही 500 रुपये 1000 रुपये घेते, तर तेच 500 1000 रुपये कोण तुमच्या घरातला व्यक्ती, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, जेव्हा ती त्या खड्ड्यात पडून अपघात होईल. आता मला माफ करा, मी असले शब्द वापरायला लागलोय, पण तुम्हाला त्या गोष्टीची जाण असावी. जेव्हा अशी काही घटना घडते तेव्हा त्या नोटा येत नाहीत, तुमच्या खिशातले पैसे जातात. शिवाय ते तुमच्या मुलांकडनं मुलींकडनं हे 500 रुपयाचा चिमटा जे तुम्ही त्यांच्याकडनं घेणार 1500 रुपये, त्याचा चिमटा रुपये ते तुमच्या मुलांकडनं वसूल करणार. हेही तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा आता निवडणुका येत आहेत, तर तुम्ही सावध राहा. तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुमच्या वार्डातील किंवा तुम्ही ज्या प्रभागात आहे त्यात काम करणारे व्यक्तीला तुम्ही चेहरा लक्षात ठेवून तुम्ही पुढे मतदान करा.